नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर आज आहे भावांनो 19वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंज मधला, ज्यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं आणणार होते। त्यामधला आपला आजचा 19वा दिवस असणार आहे। व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओचा प्रिव्ह्यू मी दाखवूनच देतो, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा भावांनो, कारण 19 आता आजचा 20वा दिवस आता असणार आहे। त्यासाठी भावांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। फेस कॅम तुम्हाला आवडत आहे की नाही हे सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा। काही चेंजेस हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट मध्ये सांगू शकता। आपलं जे काही मटेरियल आहे आपल्या वेबसाईटवर येत आहे, वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेलीच आहे। तिथे जाऊन तुम्ही आपलं सगळं मटेरियल एकदम डाउनलोडचं खाली एक बटन आहे डाउनलोडचं, त्याला क्लिक करून आपलं सगळं मटेरियल तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक 15 सेकंदाचा वेट येईल। 15 सेकंदानंतर आपलं सगळं मटेरियल तुम्ही अगदी फुकटमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। तिथे जाऊन तुम्हाला सगळं मटेरियल डाउनलोड करायचं आहे। व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगायचं आहे। चला भावांनो, तुमचा जास्त काही टाइम घेऊ नये, डायरेक्ट आपला प्रिव्ह्यू इथे दाखवून देऊया आणि नंतर आपल्या एडिटिंगला इथे सुरुवात करूया। तर भावांनो, आजचा असला हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपलं सगळ्यात आधी अलाइट मोशन ॲप चालू करायचं आहे। अलाइट मोशन ॲप चालू करून आपल्या डिस्क्रिप्शनमधून आपली शेक इफेक्ट आणि बीटमार्क तिथं ओपन करून घ्यायचे आहे। इथे प्रोजेक्ट्समध्ये बघू शकता बीटमार्क आणि शेक इफेक्ट मी इथे इम्पोर्ट केलेले आहे। तर जसं तुम्ही बीटमार्क आणि शेक इफेक्ट इथे इम्पोर्ट करशाल तसं तुम्हाला काय करायचं आहे, आता इथं आपल्याला बीटमार्क इथे चालू करायची आहे। बीटमार्क इथे तुम्ही जसे चालू करशाल यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला एक तुम्हाला फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता एक गणपती बाप्पाचा फोटो जे काय असेल तुमच्याजवळ ते इथं ॲड करून घ्या। आपण एक फोटो इथं असा ॲड करूया। फोटो ॲड करायचा आणि फोटोची ड्युरेशन तुम्हाला 9.23 पर्यंत अशी इथं वाढून घ्यायची आहे। या फोटोची ड्युरेशन इथं वाढवायची आहे आणि या फोटोची जी काही ऑपेसिटी असेल ते तुम्हाला 30 ते 40 पर्यंत इथं ठेवून टाकायची आहे काय अशापर्यंत। तर अशा प्रकारे या फोटोची ड्युरेशन तुम्हाला इथं अशी 30 ते 40ची जे ऑपेसिटी करायची आहे आणि ड्युरेशन जे काय आहे ते 9.23 पर्यंत इथं अशी ठेवून टाकायची आहे। तर हे इथं एवढं तुम्हाला ॲडजस्टमेंट इथं सुरुवातीला करायची आहे आणि त्यानंतर 9.23च्या पुढे जे काही बीटमार्क येतील त्यामध्ये सगळे तुम्हाला गणपती बाप्पाचे फोटो इथं लावून टाकायचे आहे। मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये फोटो देईल, त्यामध्ये तुम्हाला जे काही फोटो आहे ते जर आवडले नसेल तर दुसरा कोणता आपला मागला व्हिडिओ नक्की चेक करा, कारण त्याच्यामध्ये पण दुसरे फोटो इथं असू शकतील। त्यासाठी आपले सगळे व्हिडिओ इथे चेक करत चला। आपण यामध्ये हे फोटो सगळे इथे वापरणार आहोत। हे सगळे फोटो तुम्हाला 4:5च्या रेशोमध्ये येतील, म्हणजे जे काही आपलं इंस्टाग्रामचा पोर्ट्रेट साईजचा जे काही रेशो असते त्यामध्ये हे सगळे व्हिडिओ म्हणजे आपण व्हिडिओ इथे बनवणार आहोत आणि हे फोटो पण त्याच रेशोमध्ये इथे असतील। तर त्यासाठी तुम्हाला जास्त काही ॲडजस्टमेंटची गरज नाही, फक्त आपले जे काही फोटो आहे ते तुम्हाला त्याचे लावायचे आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट जे काही असेल बीटमार्कच्या समोरचा ते इथं फक्त तुम्हाला असं इथं कट करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला आपले सगळे फोटो इथं लावून घ्यायचे आणि सगळीकडे इथं अशी ॲडजस्टमेंट इथं करायची आहे। जिथपर्यंत आपलं बीटमार्क आहे तिथपर्यंत तुम्हाला आपले सगळे फोटो असे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे काय अशा प्रकारे। तर हे एकदम शेवटपर्यंत इथं करून घ्यायचं आहे। हे सगळं केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, सुरुवातीला एक आपल्याला मी तुम्हाला PNG दिलेली आहे, तर ते PNG इथे लावून घ्या। बघू शकता अशा प्रकारे एक PNG इथे लावून घ्यायची आहे, आगमन सोहळा लवकरच। तर हे PNGची ड्युरेशन 9.23 पर्यंत अशी इथं वाढवायची आहे काय अशा प्रकारे। या PNGची ड्युरेशन इथं वाढून घ्यायची आणि मागला जे काही फोटो असेल त्याची ऑपेसिटी जरा कमी केली तरी चालेल अजून, म्हणजे काय अशा प्रकारे एकदम फेंट दिसवा मागला फोटो। सगळं लक्ष आपलं जे काय असेल ते आपल्या PNGवर यायला पाहिजे याची तुम्हाला इथं काळजी घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हे तुम्हाला याची ड्युरेशन तर ॲडजस्ट करायची आणि बॅक येऊन जायचं आहे। बॅक जसं येशाल तुम्ही तसं आपल्या शेक इफेक्टमध्ये एक फोटो दिलेला आहे 1 नंबरचा, याला बघू शकता मी रेजचा इफेक्ट दिलेला आहे। तर हा इफेक्ट सरळ इथं कॉपी करा, इफेक्ट्समध्ये जा, 3 डॉटमध्ये जा आणि कॉपी इफेक्टचं ऑप्शन इथं क्लिक करा आणि हे कॉपी करून आपले जे काही बीटमार्कमध्ये जे आता आपण PNG लावली फोटोच्यावर ही आगमन सोहळा लवकरच, या PNGला तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे। जसं तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करशाल तसं अशा प्रकारे या जे काही आपल्या PNGला हा इफेक्ट इथं असं बसून जाईल आणि अशा प्रकारे आपली PNG इथं दिसून येईल। बघू शकता अशा प्रकारे। तर ही इथं दिसून येईल। ही इथं दिसल्यानंतर परत बॅक या आणि शेक इफेक्टमध्ये जाऊन आता आपला जे काही 2 नंबरचा इफेक्ट असेल बघू शकता हा वाला, हा इफेक्ट तुम्हाला वरच्या फोटोला सिलेक्ट करून कॉपी करायचा आहे। हा 2 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आणि आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन जसं तुम्ही आता बघू शकता आपल्या बीटमार्कमध्ये आपण या PNGला इफेक्ट लावला, त्यानंतर जवळपास 1, 2, 3 जे काही बीटमार्क आहे ते छोटे आहे, म्हणजे ॲव्हरेज ड्युरेशनचे आहे आणि त्यानंतर एक मोठी बीटमार्क आहे ज्याची ड्युरेशन जे काय आहे ते जास्त आहे। तर आपल्याला इथं काय करायचं, आता आपण 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केला ते या 3 बीटमार्कला इथे इफेक्ट पेस्ट करायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जे काय आपण फोटो लावले
3 बीटमार्कमध्ये त्या तिन्ही फोटोंना हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा. त्या तिन्ही फोटोंना इफेक्ट पेस्ट करून जे मोठी बीटमार्क आहे त्याला इथं सोडून द्यायचं. त्यानंतर पुढच्या 3 बीटमार्कला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा. काय अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आणि पुन्हा हा जे काही एक मोठा ड्युरेशनचा जे काही बीटमार्क येईल त्याला इथं सोडून टाकायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला हे छोटे छोटे जे काही बीटमार्क आपण म्हणू शकता यांना त्यांना इथं लावायचं आणि जे मोठ्या ड्युरेशनवाली जे काही बीटमार्क आहे त्यामध्ये जे आपण फोटो लावला त्याला हा इफेक्ट इथं नाही लावायचा. तर अशा प्रकारे आपण आपले या बघू शकतो याला नाही लावायचा. तर आपण साईडला क्लिक करूया आणि यात आता इथं बघू शकतो 4 बीटमार्क आहे तर या चारीला पण लावलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण हे चारही पण जे काही बीटमार्क आहे त्यांना हे इफेक्ट असं इथं पेस्ट इफेक्ट इथं करून टाकायचं आहे. तर ही इफेक्ट असं इथं पेस्ट करायचा. हा इफेक्ट इथं पेस्ट करायच्यानंतर आता तुम्हाला इथं बॅक येऊन जायचं आहे आणि आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये आता तुम्हाला 3 नंबरचा इफेक्ट जो काय असेल हा इथं कॉपी करायचा आहे. कॉपी इफेक्ट करून टाकायचा. हा इफेक्ट इथं कॉपी करायचा आणि पुन्हा परत आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता आपण जे एक एक फोटो इथं सोडला होता त्या फोटोला इफेक्ट इथं लावून टाकायचा. म्हणजे जे मोठ्या ड्युरेशनवाला जे काही फोटो होता मोठ्या ड्युरेशनच्या बीटमार्कमध्ये जे आपण फोटो लावला होता त्याला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर हे इथं असा इफेक्ट इथं पूर्ण आपल्या फोटोंना इथं बसून जाईल. तर हा इफेक्ट इथं बसल्याच्या नंतर 9.23ला यायचं आहे तुम्हाला आणि जे काही आपली एक ब्लॅक जे काही शॅडो आहे ती इथं लावून टाकायची आहे. बघू शकता आपली ब्लॅक शॅडो इथं लावून टाकायची आहे. ब्लॅक शॅडोची PNG तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल तर ते PNG तुम्हाला अशी लावून टाकायची आहे जशाच तशी. तर आपण ते PNG लावून टाकूया. बघू शकता. तर ही ब्लॅक शॅडोवाली PNG अशी लावून टाकायची आहे. बघू शकता हे अशी तर प्लसवर क्लिक करायची आहे आणि ही आपली शॅडोची PNG अशी लावून टाकायची आणि PNGची ड्युरेशन जे काय त्याची शेवटपर्यंत वाढून घ्या आणि PNGला थोडी तासं झूम करून घ्या. काय अशा प्रकारे. तर हे इथं असं जरा इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ही इथं ॲडजस्ट झाल्याच्यानंतर परत आपल्या या शॅडोच्या PNGवर जे आपण लवकरच PNG लावली होती तेच तुम्हाला इथं अशी लावून टाकायची आहे आणि PNGची ड्युरेशन इथून शेवटपर्यंत इथं वाढवायची आहे आणि PNGला इथं आपल्या ब्लॅक शॅडोवर इथं बरोबर इथं असं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. बघू शकता काही खालच्या प्रकारे इथं ओढून घ्यायचं आणि तसं ॲडजस्ट इथं करून घ्यायचं आहे. PNGला असं इथं ॲडजस्ट करायचं आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ इथे एक्सपोर्टवर क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.